नमस्कार, मी सुप्रिया आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे बाप्पाची मूर्ती बनवायला। या नैसर्गिक रम्य वातावरणात प्रदूषण न करता आपण आज बाप्पाची मूर्ती बनवूया। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आता आपण बाप्पाची मूर्ती बनवूया। त्यासाठी मस्त चाळून घ्या माती, थोडी माती घ्या, त्यात पाणी ओता, नंतर ते माती मळून घ्यायची, छान प्रकारे मळून घ्यायची। आणि माती कशी मऊ सुटसुटीत आणि भारी असली पाहिजे। माती आता मळून घ्या, माती चिकटही असली पाहिजे। आता आपण गोळा केलेला आहे। गोळा केल्यानंतर आता आपण लागणार बाप्पाची मूर्ती बनवायला। त्यासाठी पहिल्यांदा एक छोटा गोळा घ्यायचा, छोटा नाही जास्त मोठा घ्या, आणि तो गोळा गोल गोल करा। आता आपल्याला बाप्पाला कशावर बनवायचं तर एखादा फरचीचा वगैरे तुकडा घ्या, त्या तुकड्यावरती मस्त भाकरीसारखे थापून आपला गोळा मांडा। त्यानंतर आणखी एक गोळा घ्या, तो गोळा म्हणजे आपल्या बाप्पाचा असेल पोट। आता ते गोल 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 करून घ्या, मस्त छान करून घ्या, आणि आता त्याला त्या तुकड्यावरती मांडा। मस्त मध्यभागी नका मांडू, एका साईडला मांडा, म्हणजे एका साईडने थोडीशी जागा राहिली पाहिजे। आता मस्त एका साईडने जागा राहिलेली आहे, तसंच तुमचंही झालं पाहिजे। आता आणखी एक गोळा घ्यायचा, आपल्याला बाप्पाचं करायचंय तोंड। आपल्या खालच्या गोळ्यानुसार वरचं तोंड घ्यायचंय, जरा छोटंच घ्यायचं, जरा कमी माती घ्यायची, जास्तही नाही घ्यायची। आता त्याचा मस्त गोल गोळा करून त्या गोळ्यावरती मांडायचा। आता आपली माती झालेली जास्त, तर आता आपण थोडी कमी करू। आता मस्त गोल गोळा झालेला आहे, आणि आता आपण त्याला त्या गोळ्यावरती मांडणार आहोत। आता आणखी एक गोळा घ्यायचा, आणि आता आपल्याला करायचे आहेत आपल्या बाप्पाचे पाय। पाय करण्यासाठी मस्त असं गोल 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 लांब असा उंडा करून घ्यायचा असतो। आणि आता आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे उजव्या साईडचा पाय। उजव्या साईडचा पाय लांब असतो, त्यामुळे थोडंसं तो बाहेर काढायचा आहे। आता समोर मी बाहेर काढलेला आहे। आता उजव्या साईडचा झाल्यानंतर डाव्या साईडचा असतो, तो जरा छोटा असतो, मग त्यासाठी थोडं कमी पीठ घ्यायचं आणि मस्त छोटासा पाय करायचा पलीकडच्या साईडने। मी कसा केलेला आहे तसं सेम तसा करायचा। त्यानंतर मस्त पायाचा आकार काढून घ्यायचा। पायाचा आकार काढल्यानंतर आता आपल्या बाप्पाचे आपल्याला बनवायचे आहेत हात। उजवा हात कसा असतो, आपल्याला आशीर्वाद देण्याचा असतो, तो हात मग मस्त आशीर्वाद देण्यासारखा करायचा। आणि आपली माती थोडी चिकट असते, त्यामुळं लगेच चिकटतं, चिकट नसली तरी चिकटतं। पाणी लावून आपण चिकटवायचं, नंतर वाळल्यानंतर ते चिकटतं। आता आपला उजव्या साईडचा हात झालेला आहे, आता आपण डाव्या साईडचा करणार आहोत। त्यासाठी थोडं माती घ्यायची, मातीला मस्त मळून घ्यायचं। पुन्हा एकदा डाव्या साईडचा हात असतो बाप्पाचा प्रसादाचा, त्यावर आपण मांडतो मोदक। आता तो मस्त मोदक असा आकाराचा करून घ्यायचा, मस्त पलीकडच्या साईडने लावायचं। हे बघा, थोडी माती काढून घ्या, मस्त छानपैकी लावा। आता आपला निम्मा बाप्पा तर तयार झालेले आहेत। आता आपल्याला मस्तपैकी हाताचा वगैरे आकार काढून घेतलेला आहे। मला वाटतं आपलं अजून तोंड जरा मोठं झालं म्हणून आणखी माती कमी करून मस्त तोंड छोटं केलेलं आहे। तसंच तुम्ही करा, जसं तुम्हाला आवडेल तसं करा। आता मस्तपैकी आपण बाप्पाची सोंड तयार करणार आहोत। सोंड तयार करताना मस्त पीठ घ्यायचं, गोल गोल करायचं, मस्तपैकी असं छान मळून घ्यायचं, म्हणजे ते कुठं तुटणार नाही सोंड। आता मस्त अशी गोल आकार काढून घ्यायचा, छान मध्ये आकार काढून घ्यायचं। थोडं पाणी लावायचं, जर तुटत असेल मस्त चिकटून घ्यायचं, पारवरती चिकटायचं, आणि मग थोडं पाण्याने असं साफ करून घ्यायचं सगळं सारखं। छानपैकी छान अशी सोंड तयार झालेली आहे आता आपली। मस्त पाण्याने नीट करून घ्यायचं, सर्व काही साफ करायचं। आता आपण तयार करणार आहोत बाप्पाचा मुकुट। बाप्पाचा मुकुट आता आपल्याला तयार करायचा, त्यासाठी चपातीसारखी एक छोटी चपाती लावायची, आणखी एक थोडी मोठी घ्यायची, आणि ती करून मग काय करायचं, बाप्पाच्या पहिल्यांदा मोठी मांडायची, मग त्यानंतर थोडी छोटी चपाती। आता ती चपाती मांडल्यानंतर आणखी थोडी छोटी मांडायची त्याच्यानंतर। आता मी थोडी छोटी मांडून घेतलेली आहे। आता त्याच्यापेक्षाही थोडी छोटी मांडलेली आहे, आणखी एक मी आता त्याच्यापेक्षाही छोटी चपाती त्यावरती मांडणार आहे, तुम्ही बघत असाल। आणखी एक मी मांडणार आहे छोटीशी। आता मस्तपैकी आपल्या बाप्पाचा आता मुकुट तयार झालेला आहे। आता आपण मस्त बाप्पाला डोळे काढून घेऊ। डोळे काढल्यानंतर आता आपला मेन राहिला आहे तो कान। आता कान आपण मस्त बाप्पाला लावून बनवून घेऊ। मस्त कानाचा आकार करायचा बोटाने, मस्त पीठ मळून मस्त छानपैकी कानाचा आकार आला पाहिजे। तो का माझा कसा आला ते पहा।
आता माझ्या कानाचे आकार झालेले आहेत. आता मी मस्तपैकी बाप्पाच्या दोन्ही साईडने 2 कान बसवणार आहे. तसेच तुम्हीही बसवा, छानपैकी मूर्ती बनवा. बघा आपलं पीठ चिकचिकट नसतं, त्यामुळे थोडंसं पाणी लावून चिकटवायचं, नंतर ते वाळल्यानंतर पॅक होतंच. आता पहा आपले बाप्पाची मूर्ती कशी सुंदर मध्ये तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मूर्ती वाळवून द्या 2-3 दिवस, त्यानंतर आपण रंगवू. तर थोड्याच दिवसात आपल्याकडे बाप्पा येणार आहे, त्यामुळे प्रदूषण न करता घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवा बाप्पाची मूर्ती. आता मी तुम्हाला रंगवायचं शिकवेल पुढच्या व्हिडिओत.